जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, माणसाचं मनातून विचार चांगले असतील तर बाहेरचं वागणं सुद्धा चांगलंच असतं. मनात पाप ठेवून चांगलं बनता येत नाही. यावरूनच आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. पण त्या अगोदर तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या लाईकमुळे, तुमच्या कमेंटमुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळतं. 2 तरुण साधू होते. ते डोंगरातून आपल्या मठाकडे चालले होते. मठाकडे जात असताना रस्त्यात एक ओढा येतो. तो ओढा तुडुंब भरलेला होता आणि खोली होता आणि त्या ओढ्याच्या काठी एक तरुणी बसली होती. त्या तरुणीला ओढा पार करून पलीकडे असणाऱ्या गावात जायचं होतं. पण ओढा खूप खोली होता आणि पाण्याचा ओढही खूप होता आणि ओढा खळखळ वाहत होता. त्यामुळे तरुणीचा ओढ्यात उतरण्याची हिंमत होत नव्हती. पण तिला ओढा पार करून जाणं खूप गरजेचं होतं. हे त्या 2 साधूपैकी एका साधूच्या नजरेत आलं. तो त्या तरुणीजवळ गेला आणि तिला विश्वास दिला की तिला खांद्यावर घेऊन ओढा पार करू शकतोय. मग ती तरुणी त्या एका साधूच्या खांद्यावर बसली आणि ओढा पार केला. ओढा पार झाल्यानंतर त्या तरुणीने साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. त्याच्यानंतर मदत करणारा साधूच्या लक्षात आलं की आपल्या जोडीला असणारा मित्र आपल्याशी बोलतच नाही. त्याच्या मनात काहीतरी खुपतंय. म्हणून त्याने त्या दुसऱ्या साधूला विचारलं, मित्रा, बराच वेळ झालं मी बघतोय तुझ्या मनात असं काहीतरी खुपतंय, त्यामुळे तू गप्प गप्प आहेस. बराच वेळ तू रागात चालला आहेस. तू माझ्याशी बोलत नाहीस. तुझ्या मनात जी संकोच आहे ते बोलून टाक. आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श वर्ज्य आहे आणि तू त्या स्त्रीला स्पर्श केलं, बघितलं, खांद्यावर घेऊन ओढा पार केलास, हे खूप मोठं तू पाप केलं आहेस. मग तो मदत केलेला साधू बोलला, अच्छा, तर तुला या गोष्टीचा राग आला आहे. मित्रा, मी ज्यावेळी त्या स्त्रीला खांद्यावरून सोडलं त्यावेळेस तिला सोडून दिलं, पण तू त्या मुलीला मनातून अजूनही स्पर्श करतोयस. संन्यासाचा अर्थ असा होत नाही की आपण दुसऱ्याच्या सेवेपासून लांब राहणे. संन्यासाचा अर्थ असा होतो की वासना आणि विकारावर ताबा मिळवणे. मी ज्यावेळी त्या स्त्रीला खांद्यावर उचलून घेतले त्यावेळी माझ्या मनात फक्त एकच भावना होती की त्या स्त्रीला मदत करणे, व तो स्त्री असो की पुरुष असो. मी या गोष्टीचा विचार केला नाही. मनातले जर विकार संपवता आले तर साधूपण आहे. त्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही. विकारावर नियंत्रण करता आले तर माणसाला घरी राहून सुद्धा साधूपण येते. त्याला मठात जाऊन संन्यास घेण्याची गरज नाही. म्हणून सांगते, मनातून चांगले विचार ठेवा, मग बाहेरून सुद्धा वागणं माणसाचं चांगलंच होतं.